नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक मोठी बातमी. राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांच्या भेटीला गेले असल्याचं कळतंय. सह्याद्री अतिथीगृहात ही भेट होणार आहे. अजित पवार, छगन भुजबळ या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. राष्ट्रवादीचे नेते हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात ही भेट होते आणि या भेटीमध्ये, या बैठकीमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ देखील उपस्थित असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांच्या नेमक्या भेटीला का गेलेले आहेत? नेमकी ही बैठक कशा संदर्भात आहे, काही कळू शकलंय का? प्राजक्ता, राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेलं आहे. हे शिष्टमंडळ प्रामुख्याने राज्यभरातल्या प्रामुख्याने विदर्भ भागामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीची पाहणी स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. आणि या पाहणी दरम्यान पंचनामे 50% जास्त झालेले असताना तुम्ही मदत लवकरात लवकर द्यावी या संदर्भातली मागणी ते राज्य सरकारकडे करण्यासाठी आलेले आहेत. 28 ते 30 प्रामुख्याने 3 दिवस अजित पवारांनी विदर्भातल्या वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल या भागांचा दौरा केला होता. सुरुवातीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांचा दौरा, आणि या दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते त्यांच्या शिष्टमंडळासहित या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटायला आलेले आहेत. आणि ते मागणी करतात की ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, ज्या भागामध्ये पिकांचं नुकसान झालं, ज्या भागांमध्ये जनावरं वाहून गेली, त्याची सगळी आकडेवारी समोर आलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर शासन म्हणून त्यांना या ठिकाणी मदत घोषित करावी. आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने पीक पाणी संदर्भामध्ये आढावा घेतला जाणार आहे. त्या संदर्भातलं सादरीकरण मदत पुनर्वसन विभागातर्फे केलं जाईल. आणि या बैठकीमधूनच राज्य सरकारने ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाला न्याय द्यावा ही प्रामुख्याने मागणी घेऊन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये सर्व प्रामुख्याने नेते छगन भुजबळ यांचे प्रमुख नेते भेटीला आलेले आहेत. आता सरकार नेमकं जेव्हा दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल, या बैठकीमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये ची मदत द्यायची आहे, त्या संदर्भातलं विशेष असं पॅकेज देऊ करतात का? कारण की 10.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त भागांमध्ये अतिवृष्टी झाली होते. जवळपास 8 लाख हेक्टर भागांवरचं पंचनामे पूर्ण झालेले आहेत. अजूनही 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त भागामध्ये या ठिकाणी पाऊस अजूनही सुरू आहे. त्यामुळे पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जाण्यास व्यत्यय येतोय. त्यामुळे ज्या भागांमध्ये पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्या भागांमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी मदत घोषित करावी अशी मागणी स्वतः अजित पवार यांच्यासहित राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहेत. सरकार नेमकं दुपारी 3 वाजता जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल त्यामध्ये काय निर्णय घेते, निश्चितच आता नेमके काय निर्णय घेण्यात येणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदेंवर तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या प्रकरणी शिंदे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. क्रांती चौक पोलीस ठाण्यात शिंदे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. एकनाथ शिंदेंनी औरंगाबादमध्ये उशिरापर्यंत सभा घेतल्यानं तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. काय सविस्तर अपडेट? बघा, एकनाथ शिंदे 2 दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस त्यांनी पहाटे 4 वाजेपर्यंत हा दौरा आटोपता घेतला, 4 पहाटे. मात्र दुपारच्या मध्यरात्री नंतर सुद्धा कार्यक्रम घेतले आणि त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं गेलं. मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाचा जो काही नियम घालून दिला त्याची पायमल्ली केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील किंवा या ठिकाणचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल. निश्चितच सिद्धार्थ, तुमच्याकडे पुन्हा येऊ. दरम्यान एक मोठी बातमी येते. नॅन्सी पेलोसी हे दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. त्या क्षणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. चीन आणि अमेरिका आमने सामने आल्यानंतर आता नॅन्सी पेलोसी हे दक्षिण कोरियाला रवाना झाले असल्याचं कळतंय. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय.
या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अमय जोगळेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपण पाहतोय नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेल्या आहेत. आपण कसं पाहता या सगळ्याकडे? नॅन्सी पेलोसी या अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात, म्हणजे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे, त्याच्या अध्यक्ष आहेत आणि अमेरिकेच्या राजकारणात क्रमांक 3 वर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या खाली येतात. आणि त्यांनी तैवानला भेट देऊन चीनला निश्चितपणे दुखावलेलं आहे. कारण चीनचा असा दावा आहे की म्हणजे जगात एकच चीन आहे आणि तो आपण आहोत. कारण तैवानचे नाव आहे की आपण चीन आहोत असल्याचं. आणि त्यामुळे नॅन्सी पेलोसींनी तब्बल 25 वर्षांनी एक अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्यांना भेट दिल्यामुळे चीननी त्या भागात म्हणजे हवाई हद्द बंद केली आणि अशा अनेक गोष्टी केल्या. आणि आता चीन याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो हे पाहणं आवश्यक आहे. फेब्रुवारी महिन्यात रशिया आणि युक्रेन यांच्यातलं जे युद्ध झालेलं आहे ते पाहता अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी अशी भीती व्यक्त केली होती की जर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली तर हिंद प्रशांत क्षेत्रातही चीनकडनं अशाच प्रकारची काहीतरी कृती होऊ शकते. चीनवरनं तैवान विरुद्ध युद्ध पुकारलं. पण आता तरी या सगळ्या म्हणजे हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. चीन या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे बघतो त्याचे आपल्याला बघावं लागेल. निश्चितच. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर आता चीन कोणती आक्रमक भूमिका घेऊ शकतं असं वाटतं का? निश्चितच. कारण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आताच आपल्या पदाची 10 वर्ष पूर्ण करत आहेत आणि चीनमध्ये अध्यक्ष कालमर्यादा 10 वर्षाची असते. शी जिनपिंग यांना अमर्याद काळासाठी अध्यक्ष व्हायचे आणि त्याची घोषणा या नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे चीनला असं वाटतं की नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला येऊन एका प्रकारे चीनच्या या भागातल्या प्रभुत्वालाच आव्हान दिलेलं आहे. आणि गेल्या काही वर्षात ज्या प्रकारची आक्रमकता शी जिनपिंग यांनी दाखवली होती, खास करून हाँगकाँगमध्ये त्यांनी हाँगकाँग पूर्णतः स्वतःच्या चीनच्या ताब्यात घेतली, तिथली वेगळी व्यवस्था होती ती त्यांनी मोडीत काढली आणि तायवानवरही आपण म्हणजे चीनच्या ताब्यात आपण घेऊ अशा प्रकारची त्यांनी योजना बनवून ती तयार ठेवली होती. आणि असं केलं असताना नॅन्सी पेलोसींची भेट हे चीनच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे चीन लगेच त्याला उत्तर देतो का आता फक्त दबावाचं राजकारण करतो आणि नंतर काही काळात प्रत्यक्ष काही कृती करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण ही बातमी या सगळ्या घटना अगदीच जवळून पाहण्याची गरज आहे. निश्चितच. जोगळेकर सर, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत आणि त्या क्षणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर तैवानला चारही बाजूंनी चीननं घेरलेला आहे आणि तैवानच्या चारही बाजूंना नो एंट्री असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेल्या आहेत. तैवानवरून आता चीन आणि अमेरिका आमने सामने आलेले आहेत. नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय विश्वातून अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. चीन आणि अमेरिका तैवानवरून आता पुन्हा एकदा आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता चीन नेमकी काय भूमिका घेणार, अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या या दरम्यान नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. तैवानला चारही बाजूनं चीननं घेरलेलं आहे. त्यामुळे तैवानवरून आता चीन आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा युद्ध पेटतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर चीनकडून हवाई आणि समुद्र मार्ग देखील बंद करण्यात आलेले आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. मात्र तैवानला चारही बाजूनं चीनकडून घेरण्यात आलेला आहे. तैवानच्या चारही बाजूंना नो एंट्री असल्याचं खरं तर आपल्याला पाहायला मिळते. कारण चीननं चारही बाजूनं तैवानला घेतलेलं आहे. चीनकडून हवाई आणि समुद्र मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तैवानवरून आता चीन आणि अमेरिका आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय विश्वातली अतिशय ही मोठी घडामोड आपण पाहतोय. तर नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. मात्र तैवानला चारही बाजूनं चीनकडून घेरण्यात आलेला आहे. तैवानच्या चारही बाजूंना चीनकडून नो एंट्री असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण चीनकडून हवाई आणि समुद्र मार्ग हे बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता तैवानवरून चीन आणि अमेरिका पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत. मात्र या क्षणाला नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत.
तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अरविंद गोखले आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत. अरविंदजी, आपण पाहतोय नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला सध्या रवाना झालेले आहेत, त्यामुळे चीन आणि अमेरिका पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? नॅन्सी पेलोसीनं जे काही केलं ते धाडस आहे एका अर्थानं, आणि त्याच वेळेला चीननी अशी धमकी दिलेली होती की तुम्हाला जन्मभर याद राहील अशा तऱ्हेची आम्ही कारवाई करू, म्हणजे अमेरिकेवरती कारवाई करू का नॅन्सी पेलोसी यांच्या विमानावरती करू, काय वाटेल ते करू. आणि त्या जाऊन आल्या, हे खऱ्या अर्थानं धाडस आहे. त्या आता दक्षिण कोरियाला रवाना झाल्या, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आत्ताची म्हणजे या पुढच्या काळामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध अजून थांबलेलं नाहीये. अशा वेळेला जर चीननं तैवानवरती आक्रमण केलं आणि कारवाई केली, कारण त्यांचा दावा असा आहे की तैवान आमचंच आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध म्हणजे ते आम्ही कधीही आमच्याकडे घेऊ शकतो, हा त्यांचा दावा अनेक वर्षांपासूनचा आहे. आणि ते आता कसं झालंय की नॅन्सी पेलोसीच्या तिथे जाण्यामुळं एक वेगळं वळण या सगळ्याला मिळण्याची शक्यता आहे. आणि म्हणजे अमेरिकेची बाजू चुकीची आहे असं मी म्हणत नाहीये, ती बरोबरच आहे. परंतु चीन इतका मस्तवाल आजकाल बनलेला आहे की तो या पुढल्या काळामध्ये काय करील हे सांगता येत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी रणगाडे आणून ठेवलेले आहेत, ज्या पद्धतीनं विमानं आणून ठेवली आहेत, ज्या पद्धतीनं त्यांनी तिथे सराव केलेला आहे युद्धाचा, हे लक्षात घेता चिमुर्ण राष्ट्र ते कधीही ते भस्मसात करू शकतात अशी आत्ताची अवस्था आहे. त्यामुळं या पुढल्या काळामध्ये काय होईल ते आपल्याला पाहावंच लागेल. निश्चितच तुम्ही म्हटलात की नॅन्सी पेलोसी यांनी खरं तर धाडसी भूमिका घेतलेली आहे आणि त्या तैवान दौऱ्यावर रवाना झालेल्या आहेत. मात्र आता याच पार्श्वभूमीवर चीनकडून कोणती आक्रमक भूमिका घेण्यात येईल का? कारण अमेरिका आणि चीनमध्ये आता तणावात वाढ होत चालली आहे असंच पाहायला मिळतं एकंदरीत. खरं सांगायचं तर दोन टोकांना दोन देश आहेत, परंतु चीन अमेरिकेविरुद्ध काही करू शकला नाही तरी सुद्धा चीन तैवानवरती आक्रमण करून तैवान आमचंच आहे हे सिद्ध करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. आणि कदाचित पुढल्या काही काळामध्ये, पुढल्या काही दिवसांमध्ये ते पूर्णपणानं तैवानवरती कब्जा सुद्धा करतील. अमेरिकेचं इथं काय चालेल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही. दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेचं सैन्य आहे आणि हे सैन्य ते खाली उतरवू शकतील किंवा काय, हाही एक पुन्हा प्रश्नच आहे. पण ते सैन्य नुसतं आणून भागणार नाहीये, वेगळ्या पद्धतीने म्हणजे बॉम्बर्स आणून त्यांच्याशी लढा द्यावा लागेल. आणि ते करण्याची ताकद, ते करण्याची क्षमता आज अमेरिकेकडे इतक्या दूरवरून आणि अफगाणिस्तानमधून पळून निघालेला अमेरिका मागे पडल्यानंतर, माघारी घेतल्यानंतर त्यांनी इकडे युक्रेनच्या बाबतीत सांगितलं होतं युक्रेनला आम्ही सर्व तऱ्हेची मदत करू रशियाच्या विरोधात. परंतु प्रत्यक्षात नाटो काय किंवा अमेरिका काय कुणीही काही करू शकलेलं नाही. आणि हे चीननं नेमकं जोखलेलं आहे. त्यामुळं चीन आता अमेरिकेचं पाणी जोखून बसलेलं आहे. अशा वेळेला चीन तैवानच्या संबंधात कोणतीही कारवाई करणं पुढच्या काळामध्ये आपण अपरिहार्य आहे असं दिसतं आणि ते पाहावं लागेल आपल्याला काय घडेल ते. अमेरिका काही गोखले सर, धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी. दरम्यान राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती, मात्र ती आता उद्यावर ढकलण्यात आलेली आहे. मात्र आज कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलं, नेमके दोन्ही बाजूने काय युक्तिवाद करण्यात आलेले आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. राज्यातील सत्ता संघर्षावर आता सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. एकूण 5 याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे. आज कोर्टात शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. लेखी युक्तिवादातील भाषेतून आम्हाला कायदेशीर मुद्दे समजण्यास अडचण होत असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. मुद्दे स्पष्ट होत नसतील तर सुधारित युक्तिवाद द्या असं सुप्रीम कोर्टानं हरीश साळवे यांना सांगितलं. आमचा जो युक्तिवाद आहे तो व्यवस्थितपणानं न्यायमूर्तींसमोर मांडलेला आहे. न्यायमूर्तींनी ह्या सगळ्या मुद्द्यांची दखल घेतलेली आहे. समोरच्या बाजूनी सुद्धा त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये समोरच्या बाजूचे जे वकील आहेत त्यांना
सर्वोच्च न्यायालयानं त्यांचे मुद्दे लिखित स्वरूपात द्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हे विधानसभेकडे किंवा अध्यक्षांकडे प्रकरण जात नाही. ह्याचा निकाल उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ बोलतायत. थेट जाऊया. इम्पोर्ट बंद करा, रेल्वेचे रॅक्स द्या, कंटेनर्स नाही आहेत, त्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या कानावर आम्ही टाकून त्यांना सांगितलं याच्यामुळे लक्ष देण्याची आवश्यकता. शेकडोने प्रश्न आहेत, पण मंत्रिमंडळ फक्त दोघांचंच आहे. विस्ताराचा काही पत्ता लागत नाही. या संदर्भात काही विचारणा केली की नाही, आम्ही त्यांना कसं काय आम्ही विचारणार. आम्ही एवढंच बरोबर की ठीक आहे तुम्ही दोघे आहात, आम्हाला काय तर दोघांनी प्रश्न सोडवलं. तर राष्ट्रवादीचे नेते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते आणि विविध विषयांवर त्यांनी ही बैठक पार पडली. खरं तर विविध मागण्या त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत. त्यामुळे आता नेमकी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते देखील पाहणार आहोत. दरम्यान आज जो निकाल आला किंवा सुप्रीम कोर्टात उद्या जे काही घडणार आहे त्यावर अनिल देसाई यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. सदस्यांचे थेट प्रश्न विचारूया आपण. अनिल देसाई जी, आपण पूर्ण सुनावणी ऐकली, या सुनावणी दरम्यान आपल्याला काय प्रमुख मुद्दे आठवले? आज विधिज्ञ आणि आपल्या पक्षातर्फेचे जे वकील आहेत कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी आणि देवदत्त कामत यांनी फार प्रभावीपणे सगळे मुद्दे मांडले आणि हे आर्ग्युमेंट आता उद्या हे जाईल, कारण समोरच्या प्रतिपक्षाच्या याच्यामधनं जी काही आर्ग्युमेंट्स येत होती त्याला सर्वोच्च न्यायाधीशांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी, सरन्यायाधीशांनी त्याबद्दल रिफ्रेश करायला सांगितलं त्यांचं आर्ग्युमेंट जे काय आहे आणि ते उद्या सुनावणीसाठी परत येईल. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा की उद्या घटनात्मक खंडपीठाकडे निर्णय होणं शक्यता, पर्याय आहे का आपल्याकडे? तो घटनात्मक खंडपीठाकडे आज जे 3 जज बेंच होतं ज्याच्यामध्ये सर्वोच्च सरन्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश आणि इतर 2 या यांच्यासमोर जी काय सुनावणी झाली त्या याच्यामध्ये समोरच्या प्रतिपक्षाला जे काही मुद्दे होते ते त्यांनी लिखित स्वरूपामध्ये रिफ्रेश करून त्यांनी द्यावेत आणि तशा प्रकारचं त्यांनी मान्य केलं आणि उद्या सकाळी आर्ग्युमेंट सुरू होईल परत. पण महत्वाचं म्हणजे एक शेवटचा प्रश्न करतो, ज्या पद्धतीने सुनावणी झाली या सुनावणीची दिशा तुमच्या बाजूने आहे का, वाटतं का? अर्थात न्याय व्यवस्थेवर आणि सर्वोच्च न्यायालयावर संपूर्णपणे आमचा विश्वास आहे आणि त्याप्रमाणे त्या मांडलेली जी केस आहे त्या ह्याच्याप्रमाणे यामध्ये निर्णय होईल अशी खरोखर चांगली अपेक्षा आहे. धन्यवाद. हे होते अनिल देसाई यांनी असं स्पष्ट म्हटलंय की यामध्ये आमची बाजू अजूनही प्रबळ दिसत आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नसीबसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तर आज कोर्टात नेमकं काय झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. ठाकरे गटाकडून म्हणण्यात आलं, निवडणूक आयोगाकडून आदेश मिळवून सरकार वैध ठरवण्याचा डाव असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटानं केला. तर बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी हा कायदा शस्त्र नाही असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. आमदार आजही उद्धव ठाकरेंना अध्यक्ष मानतात असं ठाकरे गटानं म्हटलं. तर आमच्या पक्षात 2 गट आहेत असं शिंदे गटानं म्हटलं. बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं किंवा नवा पक्ष काढावा असा युक्तिवाद ठाकरे गटानं केला. पक्षात राहून नेतृत्व बदलू शकत नाही का असा सवाल शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला. 10व्या सूचीचं उल्लंघन झाल्यास आमदार अपात्र ठरतात असं ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाला. तर पक्ष सोडला तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो असं शिंदे गटानं म्हटलं. आमदार अपात्र ठरल्यास पुढची सर्व प्रक्रिया बेकायदेशीर ठरते. तर आम्ही अजूनही त्याच पक्षात आहोत असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर आहेत. सर, मला सांगा, दोन्ही बाजू आपापल्या पद्धतीने केस पाडला जातो कायद्याचा, काय होऊ शकतो? असं घडण्याचं कारण म्हणजे 1985 साली हा जो पक्षांतर बंदी कायदा किंवा त्या संबंधाने घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये 2003 साली पुन्हा घटनादुरुस्तीनं बदल करण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून जर का त्या कायद्याच्या पोटकलम 4 अन्वये शेड्यूल 10 मधल्या पोटकलम 4 अन्वये जर 2/3 आमदार फुटले असतील आणि जर का त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असेल आणि ते दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन झाले तरच त्यांना स्वतंत्र अस्तित्व राहता येतं, अन्यथा ते अपात्र होत असतात.
अशा प्रकारची 2003ची अशी ही घटना दुरुस्ती झाल्यापासून आजपर्यंत निर्माण झालेली ही पहिलीच केस आहे. सर, बहुमत गमावलेल्या नेत्याला कायद्याचं संरक्षण मिळतं का? पक्षांतर कायद्याचं संरक्षण मिळतं. मी उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलेलं शिव पार्टीमध्ये, तर त्यांना पक्षप्रमुख म्हणून राहता येणार काय? त्यांना संरक्षण मिळतं काय या अँटी-डिफेक्शन? हे दोन गोष्टी आहेत की हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्यांच्या अंतर्गत ह्या शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत माननीय उद्धव साहेब यांच्याविरुद्ध कोणती कारवाई अपेक्षित नाही ना, तशी कोणाची मागणी पण होती. तशी मागणी नंतर निर्माण झाली की आम्ही जो आमचा प्रतोद आहेत त्या प्रतोदांनी जो आमच्या म्हणजे फुटीर गटाच्या किंवा शिंदे साहेबांच्या गटांनी जो निर्णय दिला आहे त्याप्रमाणे आता हे वागत नाहीत, मग त्यांनाच पक्षानं काढून टाका, हा नवीन त्यांची मागणी जरूर होती. मात्र हे सगळं करत असताना पक्षप्रमुख कोण हे पुन्हा कोण ठरवणार, तर आधी पक्ष कोणचा आहे आणि मग त्याचा पक्षप्रमुख कोण हे पुन्हा निवडणूक आयोगच ठरवणार, हे कोर्टामध्ये ठरवलं जाणार नाही. हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्यांनी जरी बंडखोरी केली असली आणि पक्षात राहून, तरी त्यांना अजून मान्यता नाही पक्ष म्हणून. ती जेव्हा मान्यता मिळेल तेव्हाच ते उद्धव ठाकरेंवर कारवाई करू शकतात. जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, पण त्यांना माहित नाही की अशी आव्हानं पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही झेंडा रोवलाय. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही, ती आता होते, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न होत आहेत. मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि ते परवा भाजपच्या अध्यक्षांनी बोलून टाकलं की शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना कल्पना नाहीये की शिवसेनेने अशी आव्हानं पायदळी तुडून त्यांच्यावरती भगवा रोवलेला आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, राजकारणामध्ये हार जीत होत असते, कधी कोण जिंकत असतं, कोणाचा तरी पराभव होत असतो, परत जिंकत असतो. पण एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पुण्यातील शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरेंना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या कात्रजमध्ये ही घटना घडली. एकनाथ शिंदेंच्या ताफ्याच्या मागे उदय सामंत यांचा ताफा होता. तो जो काल हल्ल्याचा व्हिडिओ तो सर्वत्र व्हायरल झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये संजय मोरे, चंदन साळुंके किंवा सूरज लोखंडे हे जे पदाधिकारी ह्याच्यामध्ये कोणीही त्याच्यामध्ये दिसत नाहीये. केवळ आणि केवळ फक्त खोटा आणि बनावट गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल केलेला आहे, कारण ते शिवसेनेचे पदाधिकारी. ही गोष्ट आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. 8 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, त्याच्यामध्ये ती नामंजूर करून 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच सरकारी कामात अडथळा, असे गंभीर स्वरूपाची कलमं लावलेली आहेत. परंतु असा काही प्रकार झालेलाच नाही जो सर्वांना माहिती आहे, आणि हीच गोष्ट आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. मला आपल्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की भडकवणं फार सोपं आहे. मुलांनी हातात दगड घेतल्या, काठ्या घेतल्या, लाठ्या घेतल्या, हॉकी स्टिक घेतल्या, एखाद्यावर हल्ला केला की गुन्हे त्यांच्यावर दाखल होतात, भाषण करणाऱ्यांवर होत नाहीत. ते घरी जाऊन शांत झोपतात. देसाई साहेबांनी जे सांगितलं की हा उत्स्फूर्तपणा होता, देसाई साहेबांनी खरं माझ्या गाडीवर येऊन दगड मारला असतं तर मी त्यांचं कौतुक केलं असतं की खरोखरच ज्वलंत विचार, आक्रमक विचार देसाई साहेबांनी सांभाळलेला आहे. दरम्यान उदय सामंत यांच्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादीची माणसं असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जिथे उदय सामंतांवर हल्ला झाला तिथे जास्त शिवसैनिक नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांची जिथे जिथे रॅली होते तिथे पवारांचे कार्यकर्ते असतात, असं देखील त्यांनी म्हटलंय. उदय सामंत साहेबांच्या गाडीवरती काल जो हल्ला केला त्याचा मी जाहीर निषेध करतो. आता आमच्यावर किती वेळा हल्ला केला त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, अनेक वेळा तुम्ही बघितलं. ही सगळी लोक जेव्हा आमच्यावरती हल्ला झाले तेव्हा हे राष्ट्रवादीवाले, शिवसेनावाले हे वेगळ्या पद्धतीनं मांडणी करत होते. आता तुम्ही ज्या पद्धतीनं उदय सामंत साहेबाच्या गाडीवरती हल्ला केला आहे, तर त्या हल्ल्यामध्ये शिवसैनिक पुण्यामध्ये इतके नाही आहेत. ते बऱ्यापैकी राष्ट्रवादीची लोक आहेत. अनेक ठिकाणी जिथं जिथं त्यांची रॅली होते, जिथं जिथं त्यांचा मोठ्या सभा होत आहेत, तिथं खास करून पवारांची माणसं तिथं उपस्थित असतात. त्यामुळं ह्याच लोकांनी हल्ला केला असेल.
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.